श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताई आणि दादांनो, स्वामी छंद या आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा संदेश खूप खास आहे. तुमच्या आयुष्यात सध्या काही अडचणी सुरू आहेत का? काही गोष्टी मनासारख्या होत नाही आहेत का? कितीही प्रयत्न करूनही यश मिळत नाही आहे का? तर हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवणाऱ्या भक्ताने एक गोष्ट कधीही विसरू नये. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वामींची साथ कधीच सोडायची नाही. कधी आपल्या आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला पुढे काय होणार हेच समजत नाही. आपण खूप प्रयत्न करतो, मनापासून मेहनत करतो, प्रार्थना करतो, तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाही. अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, स्वामी माझी परीक्षा का घेत आहेत? पण भक्तांनो, कदाचित स्वामी तुमची परीक्षा घेत नसतील. कदाचित ते तुम्हाला योग्य वेळेची वाट पाहायला शिकवत असतील. कारण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आपल्याला एखादी गोष्ट लगेच मिळाली नाही म्हणून स्वामी आपल्यासोबत नाहीत असं समजू नका. कधी उशीर होतो, पण स्वामींची कृपा थांबत नाही. तुम्ही फक्त तुमची श्रद्धा कायम ठेवा. आज परिस्थिती तुमच्या विरोधात असल्यासारखी वाटत असेल तरी उद्याची परिस्थिती बदलू शकते. आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडत आहात, कदाचित उद्या त्याच गोष्टीसाठी तुम्ही स्वामींचे आभार मानाल. म्हणून मनात नकारात्मक विचार आणू नका. माझं काहीच होणार नाही, माझ्या नशिबात सुख नाही, माझ्यासोबतच असं का होतं, असे विचार मनातून काढून टाका. स्वामींचं नाव घ्या. शांत मनाने त्यांच्यावर विश्वास ठेवा. कारण भक्ती म्हणजे फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाकडे मागणं नाही. भक्ती म्हणजे परिस्थिती कोणतीही असो तरी देवावरचा विश्वास कायम ठेवणं. आज तुमच्यासमोर कितीही मोठी अडचण आली तरी एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि तुमच्या मनातील चिंता स्वामींच्या चरणी सोपवा. तुम्हाला कोणत्या गोष्टीची चिंता असेल, नोकरीची, व्यवसायाची, कुटुंबाची, पैशाची किंवा भविष्याची, प्रत्येक गोष्ट स्वामी जाणतात. तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा. कारण स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे प्रयत्न सोडणे नाही. प्रयत्न आपले मार्गदर्शन स्वामींचे. म्हणून आजपासून एक संकल्प करा, काहीही झालं तरी स्वामींच्या चरणावरील श्रद्धा कमी करायची नाही. मन खचलं तर स्वामींचं नाव घ्यायचं, अडचण आली तर स्वामींची आठवण करायची, आणि यश मिळालं तर स्वामींचे आभार मानायचे. भक्तांनो, तुम्ही हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती इच्छा मनापासून स्वामींच्या चरणी अर्पण करा. डोळे बंद करा, मन शांत करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. स्वामी तुमच्या सर्व चिंता दूर करू. तुमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि नकारात्मकता नांदू. तुमच्या सर्व अडचणीवर स्वामींची कृपा होऊ आणि तुमच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य मार्ग खुला होऊ. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामींचे असे भक्तिमय संदेश आवडत असतील तर आपल्या स्वामी छंद चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश स्वामींच्या एखाद्या भक्तासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन स्वामी संदेशासोबत. तोपर्यंत स्वामींचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.